मात्र माझाची जी तूर परिषद झाली होती जी खूप गाजली यवतमाळमधली, काय या तूर परिषदेमध्ये सर्वसामान्य तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा होत्या, काय मागणी होती पाहूया। अहो सर, ज्यावेळेस 1980 मध्ये 500 रुपये क्विंटल कापूस होता, त्यावेळेस 500 रुपये तोळा सोनं होतं। माझे वडील 2 गाड्या कापूस विकायचे, तिकून सगळ्यात 10-20 ग्राम घरच्या आईला सोनं आणायचे। आज परिस्थिती अशी आहे की मुलांना सुद्धा कपडे घेऊ शकत नाही। कोणता एखादा गरीब कास्तकार असेल तो आमच्याकडून मत घेते तर मोठं होते तर गाड्या माड्या त्यांचे लेकरं इशी बंगल्यात राहणार, आम्ही उन्हामध्ये तळणार शेतामध्ये। आम्हाला काय आम्हाला चटणी सुद्धा जेवणासोबत भेटत नाही। तुम्ही आलू बोंडा, तुम्ही फ्रीजचं पाणी, आम्हाला काय आम्हाला नदीतलं हिरीतलं पाणी प्यावं लागतं, आम्हाला तळ्याचं पाणी प्यावं लागतं। उठा देवेंद्रजी, जागे व्हा, अन्यथा तुम्हाला या महाराष्ट्राची या भारताची जनता कधीही माफ करणार नाही, हे आवर्जून सांगतो। मी तर म्हणतो आशिया खंडात दुष्काळ पडायला पाहिजे, म्हणजे सगळेजण पैसेच नोटा खातील। म्हणतात मी सुद्धा आली नोटा खाऊन जगू द्या, नुसत्या नोटाच खाऊन जगा, कारण इतकं कंटाळलं। आता नागरण कशाला करा, वाही कशाला करा, पैसे कशाला द्या, 3 लाख रुपये कर्ज करावं लागते। आता ही जी शेती आहे, या प्रकारची शेती शेतकरी बंद करेल। याच्यानंतर मोहाची दारू, शेतातला कोळसा, गिट्टी, मुरुम, रेती आणि आमच्या शेतात जे जे काही होईल अफू गांजा, याची शेती आम्ही करू। त्यामुळे तुरीबद्दल तरी सरकार आता जागं झालंय।